त्या आपल्या सर्वांच्या टीव्ही चॅनलवर, व्हॉट्सअपवर, सोशल मीडियावर, पेपरामध्ये एक न्यूज आहे की राजेश एक्सपोर्टमध्ये LIC ऑफ इंडियाने फार मोठा धोका खाल्लाय. मला सगळ्या माध्यमांना एक सांगायचं आहे, तुम्ही जो मेसेज पोचवताय ना, खरं तुम्हाला त्याची माहिती असणं गरजेचं आहे. अहो, LICनी लॉस केलाय का? तर हो, पण कितीचा लॉस केलाय? तर ज्या माणसाकडे 1 करोड रुपये आहेत त्या माणसाने 590 रुपयाचा लॉस केला, एवढा लॉस केलाय. आता मला सांगा, 1 करोड रुपये असणाऱ्याकडचे 590 रुपये गेले तर तो का उठला का? त्याला डुबला का? नाही ना. असा लॉस प्लस मायनस होत असतो. आणि काही लोक सांगतात की LICने 10% स्वतःचे लावलेले, 10% स्टेक होता. बघा, 10% LICचा 10% नव्हता, 10% राजेश एक्सपोर्टचं जेवढं AUM आहे त्याचा 10% होता. त्यामुळे काय माहिती नाही, LICच्या समोर हे नेग्लिजिबल आहे. LICनं इक्विटीमध्ये 350+ कंपन्यांमध्ये पैसा लावलेला असतो, त्याच्यातली एक कंपनी आहे राजेश एक्सपोर्ट. तर या कंपनीने लॉस केला. इट्स ओके, इट्स अ पार्ट ऑफ द लाईफ. अहो, समुद्रात एक बाल्टी पाणी काढलं तर समुद्र सुकतो का? त्यामुळे असे प्लस मायनस या गोष्टी होत असतात. आणि एक आहे, जेव्हा मार्केटमध्ये पैसा लावला जातो, कुठली तरी कंपनी वर येते, कुठली तरी कंपनी मिडला राहते, कुठली तरी कंपनी खाली येते. इट्स अ पार्ट ऑफ लाईफ. त्यामुळे घाबरू नका. LICच्या मागे सरकार उभी आहे, गव्हर्नमेंट उभी आहे. एक तर LICला लॉस काय अजिबात झालेला नाहीये, किंवा झाला असेल तर बाकीच्या कंपन्या तो एव्हरेज आणते, त्यामुळे असा लॉस बघता कामा नये. त्यामुळे ज्या लोक हे मार्केटमध्ये रुमर पसरवत आहेत की LICला मोठा घाटा झाला वगैरे, असं काय नाहीये. लोक आणि कस्टमरचा, पॉलिसी होल्डरला त्याचा काहीही फरक पडणार नाहीये. पॉलिसी होल्डरला त्यांचा जो परतावा आहे तो व्यवस्थित मिळणार आहे. त्यामुळे गावागावात जे हे पसरवलं जातंय, आणि ही पसरवणाऱ्या लोकांना मी खरं सांगतो, तुम्ही कुठेतरी देशाचं नुकसान करताय, देशवासियांचं नुकसान करताय. जी लोक आज रेग्युलर LIC मध्ये पैसे भरतायत, अहो त्यांनी मध्ये थांबवलं तर त्यांच्या कुठेतरी आयुष्यातला तो पर्पज आहे तो सॉल्व्ह नाही होणार. त्यांचा पैसा मग दुसरी चुकीच्या ठिकाणी जाईल. आणि अशी वादळं ही येत असतात. LIC 1956 पासून आजपर्यंत सर्व्हाइव्ह करत आहे. आणि LIC कडे 57.29 लाख करोडचा टोटल AUM आहे. आता एवढा मोठा AUM समोर ही अमाऊंट म्हणजे एकदम नेग्लिजिबल आहे. त्यामुळे प्रत्येक गावकऱ्यांनी, पंढरपूरकरांनी, सोलापूरकरांनी, महाराष्ट्रवासियांनी, देशवासियांनी घाबरता कामा नये. तुम्ही चांगल्या हातांमध्ये सुरक्षित आहात. आई विमा महामंडळाच्या हातामध्ये सुरक्षित आहात. आणि सर्वात महत्वाचं, तुम्ही चांगल्या संरक्षणामध्ये आहे, कारण तुमचं संरक्षण फार महत्वाचं आहे. त्यामुळे स्वतःला संरक्षण करा, मुलाबाळांची स्वप्न पूर्ण करा, आणि सर्वात महत्वाचं, पैसा वाचवा. कारण पैसा नेहमी एक गोष्ट बोलतो, आज तुम्ही मला वाचवाल, उद्या मी तुम्हाला वाचवी. तर त्यामुळे मित्रांनो, घाबरून जाऊ नका. आपल्याला मस्तपैकी थांबायचं, LICतच राहायचंय, दुसरीकडे कुठेही जायचं नाही. आणि या LICच्या माध्यमातून खूप चांगली आपण भविष्याची तरतूद करायची. त्यामुळे खूप खूप धन्यवाद. ऑल द बेस्ट.